नमस्कार मैत्रिणींनो, विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला 32 इंच प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग करायची आहे. फ्रंट साईड बंद आणि बॅक साईडला आयोगची पट्टी आहे. त्याच्यासाठी मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे. उंची घेतलेली आहे 14 इंच, तयार उंची आहे 13 इंच. शोल्डर घ्यायचं आहे 5 इंच. मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. सरळ रेष ओढून घ्यायची आहे. 32चा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच. 32चा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच आणि त्याच्यात 1.25 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 26चा चौथा भाग 6.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 1.25 इंच शिलाई मार्जिन. मुंड्याचा शेप द्यायचा आहे 1.5 इंचावर. मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि तिथून मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पुढचा गळ्यात घ्यायचा आहे 2 इंच. मागचा गळा आहे. गळ्याची खोली घ्यायची आहे 9.5 इंच. वरती मी 2 इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडला मी 2.25 इंच करून घेतलेला आहे. बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता त्याची कटिंग करून घ्यायची आहे. आपल्याला बॅक साईडला आय हुक करायचे आहेत. मागचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. मध्ये सेंटर काढून मागचा टक्स 4.5 इंचावर घेऊन घ्यायचा आहे. 1 इंचाचा टक्स आहे. 4.5 इंचावर खून करून आपण ते पट्टीने सरळ रेषेत करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे. खालच्या साईडला आपल्याला 1.25 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे. फ्रंट साईडला आपल्याला अंतर वाढवायचं आहे. त्याच्यासाठी मी वेगळी कटिंग केलेली आहे. आता आपलं पूर्ण उंची बॅक साईडला जशी घेतली 14 इंच तशी मोजून घ्यायची आहे. शोल्डर घेऊन घ्यायचा आहे 5 इंच. मुंडा पण आपल्याला मोजून घ्यायचा आहे 5.5 इंच. फ्रंट साईडचा शेप द्यायचा आहे 1 इंचावर. तो थोडा जवळून घ्यायचा आहे. मध्ये आपल्याला 1.25 इंच अंतर इतकं मध्ये करून घ्यायचं आहे. 1.25 इतकं अंतर म्हणजेच 2 पॉईंट. बॅक साईडचा पॅटर्न ठेवून आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचं आहे. कुठे कमी जास्त होत असेल तर बरोबर करून घ्यायचं आहे आणि सरळ रेष बरोबर ओढून घ्यायची आहे. आपण 1.25 इंच इतकं फिटिंगमध्ये मुंड्यामध्ये डाऊन केलेलं आहे. आपल्याला इथं आता 1 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. प्रिन्सेस कटला आपल्याला अंतर वाढवावं लागतं. वरती मी 1 इंच वाढवलं आणि खालच्या साईडला मी 2 इंच वाढवत आहे. प्रिन्सेस कटच्या टक्ससाठी खाली आपल्याला 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे.
त्याच्यासाठी मी 2 इंच अंतर वाढवलेलं आहे. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आधी आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे 2 इंच आणि खाली खोली घेतलेली आहे 6.5 इंच. वरती 2 इंच आणि खालच्या साईडला मी 2.25 इंच घेतलेला आहे आणि बॉक्स बनवून गोल शेप देऊन घेत आहे. आता टक्ससाठी आपल्याला पॉइंट काढून घ्यायचा आहे. तो घेत आहे मी 10 इंचावर. खालच्या साईडला मी 3 इंच इतका अंतर मोजून घेत आहे आणि वरच्या साईडला 3.25 इंच. आपण जिथं 10 इंच मोजलेला आहे तिथून आपल्याला 3.25 इंच घ्यायचं आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे. इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. पुढे आपल्याला पाव इंच इतकं अंतर कट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आधीच आपण तिथं खून करून घ्यायची आहे. आता 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. खालून आपल्याला 2 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे. 2 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तो आधी आपण डॉट डॉट करून पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि मग सरळ रेष ओढून घ्यायची आहे. बरोबर पॉइंट शेपमध्ये द्यायचा आहे. आपल्याला ते अंतर मोजून बघायचं आहे. माझं 10.25 इतकं अंतर आलेलं आहे. आता प्रिन्सेस कटच्या बाजूला आपण मोजून घ्यायचं आहे. 10.25 इंचावर आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि ती तिरकस रेष ओढून घ्यायची आहे. म्हणजे पार्ट कमी जास्त होत नाहीत. पुढच्या साईडला आपण पानगळ्याचाही आकार देऊ शकतो आपल्या आवडीनुसार. पानगळ्याचाही द्यायचा असेल तर देऊ शकतो, पण मी गोलच आकार घेतलेला आहे. आपल्याला वरच्या साईडला पण पाव इंच इतका शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. बॅक साईडचा आपण डाऊन केलेला आहे म्हणून फ्रंट साईडचं पण डाऊन करून घ्यायचं आहे. आता आपलं फिटिंगचं अंतर बरोबर आहे का ते आपण चेक करून घ्यायचं आहे. शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे. बॅकचं राहून गेलेलं होतं. आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. मी गोलच गळा कटिंग करत आहे. फ्रंट साईड ही आता बंद असणार आहे आणि प्रिन्सेसचे शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ते आपल्याला जोडून बघायचं आहे. आपण खालच्या साईडून केव्हाही शिलाई मशीनवर टिचिंग करायची आहे. जर उरला कापड कमी जास्त होत असेल तर वरच्या साईडला शोल्डरमध्ये आपण मुंड्यामध्ये आपण ती कटिंग करू शकतो. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. त्याच्यासाठी मुंडा मोजून घ्यायचा आहे. 8 इंच मुंडा आहे. 8 इंच. याच्यावरून आपल्याला आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. बाहीची रुंदी आपण अशाच प्रकारे काढायची आहे किंवा 32चा चौथा भाग येतो 8 इंच, आपण तशीही घेतली तरी चालेल. मी आता बॉक्स बनवून घेतलेला आहे. बाहीची उंची तयार उंची आहे 4.5 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 5.5 इंच होते. आपल्याला ते बॉक्स बनवून घ्यायचं आहे. मी माझ्याकडे बंद साईड केलेली आहे. 1 इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे. कॅप हाईट घ्यायची आहे 2.25 इंच. खालच्या साईडला 1 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. इथं 1 इंचावर रेष ओढून घ्यायची आहे.
सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। इथंही आपण जिथं 1-1 इंचावर खुणा केलेल्या आहेत तिथं रेषा ओढून पट्टीने रेष ओढून मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। ते आता मी कटिंग करून घेत आहे। कटिंग करून मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे। आपली 32 इंच साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग तयार झालेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।